हार्ट अटॅकच्या ॲडव्हान्स ट्रीटमेंटबद्दल आपण आता थोडे बोलूया। हार्ट अटॅकची मेडिकल ट्रीटमेंट आपल्याला हॉस्पिटलमध्ये घ्यावी लागते। ती घेतल्यानंतर जर पेशंटचा ECG खराब येत राहिला तर आपण पुढे जाऊन त्याची अँजिओग्राफी म्हणजेच आतल्या ब्लड वेसल्सची किती प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये किती ब्लॉकेज आहे ते बघण्यासाठी आपण अँजिओग्राफी नावाची प्रोसिजर करतो। त्याच्यामध्ये आपण हृदयाच्या ब्लड वेसल्समध्ये कॅथेटर घालतो। ती आपल्या हाताच्या आर्टरीमधून घातली जाते अंडर लोकल एनेस्थेसिया। तिकडनं ती कॅथेटर हृदयाच्या आर्टरीजपर्यंत पोहोचते। तिथे आपण एक कॉन्ट्रास्ट इंजेक्शन म्हणजे एक प्रकारचे औषध आतमध्ये सोडतो, जे आपल्याला एक्सरे पिक्चर खाली दिसू शकते आणि ब्लड वेसल्स आपल्याला आयडेंटिफाय करता येतात। त्या प्रोसिजरमध्ये आपल्याला कळून येतं की हृदयाच्या कुठच्या वेसलमध्ये किती प्रमाणात ब्लॉकेज झालेला आहे। जर ब्लॉकेज खूप जास्ती 70%, 80%, 90% किंवा टोटल ब्लॉकेज झाला असेल तर त्याची आपल्याला इमिजिएट ट्रीटमेंट करावी लागते। ती ट्रीटमेंटला आपण म्हणतो अँजिओप्लास्टी फॉलोड बाय स्टेंटिंग। ही ट्रीटमेंट करण्यासाठी आपण काही छाती उघडायची काही जरूर नसते। आपण त्याच वेसलमधून म्हणजे जे आपण आर्टरीमध्ये कॅथेटर घालतो त्या आर्टरीमधूनच आपण पुढे बलून पास करतो। वायर घातली जाते, त्याच्यावरती बलून पास केला जातो। त्या बलूननी त्या ठिकाणचा ब्लॉकेज आपण स्ट्रेच करून उघडतो। तो ब्लॉकेज उघडल्यानंतर ती वेसल आपल्याला फ्लो होताना दिसते आणि मग तिथे आपण एक मेटलची स्प्रिंग त्याच्यामध्येच घातली जाते, जी बलूनवर माउंट केलेली असते आणि त्या ठिकाणी जिथे ब्लॉकेज असेल तिथपर्यंत ती पोचवून बलूनच्या साहाय्याने ती आतमध्ये फिक्स केली जाते। एकदा स्टेंट त्या ब्लॉक असलेल्या जागेवर पोचला की मग बलून आतमधून काढून घेतला जातो आणि स्टेंट आपल्याला ती वेसल ओपन ठेवतो। हे प्रोसिजर साधारण अर्धा ते 1 तास या वेळेमध्ये केले जाते आणि ते जेवढे लवकरात लवकर केले जाईल तेवढे आपले ब्लड वेसल्समधला फ्लो वाढून चांगली वाचवू शकतो। त्यामुळे ही प्रोसिजर करणं काही केसेसमध्ये खूप आवश्यक असते। काही जणांच्या बाबतीत मात्र आपल्याला असं दिसतं की ब्लॉकेज खूपच जास्ती प्रमाणात किंवा मल्टिपल जास्तीत 3 किंवा 4 वेसलमध्ये वाढलेला आहे, जिथे आपले बलून आणि स्टेंटिंग होऊ शकणार नाही। अशा केसेसना आम्ही बायपास देखील करण्याचा सल्ला देतो, तो काही वेळानंतर काही दिवसांनंतर आपण करू शकतो।